विद्यार्थी मित्रांनो, M1 60-40चा जो नवीन पेपर पॅटर्न आहे त्याचा डिटेल पेपर पॅटर्न विथ कुठल्या क्वेश्चन मध्ये काय येणार आहे काय नाही सगळं मी इथे डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओ खूप महत्वाची, समजून घ्या, आपल्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा. मित्रांनो बघा, 60-40चा जो M1 चा नवीन पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन हा MCQ वर असणार आहे. 10 मार्कासाठी 2 मार्काला प्रत्येक प्रश्न, असे टोटल 5 प्रश्न सोडवायचे. 2×5 = 10. बघा, 5 MCQ असतील ABCDE. पहिला MCQ 0/0 लिमिट्स वर असेल, दुसरा पार्शियल डेरिव्हेटिव्ह वर, तिसरा ऍप्लिकेशन ऑफ PD म्हणजे जॅकोबियन, तिसरा सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन रँक आणि चौथा आयगन व्हॅल्यू, आयगन इक्वेशन, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. या 5 टॉपिक वर हे 5 MCQ असणार आहे. प्रत्येक MCQ 2 मार्कला, 5 × 10 मार्कला पहिला क्वेश्चन MCQ चा. ओके, MCQ मध्ये लक्षात ठेवा तुम्हाला फक्त क्वेश्चन 1 च C, क्वेश्चन समजा 2 च B एवढंच लिहायचंय. MCQ मध्ये एक्सप्लेनेशन लिहायचं नाहीये, हे समजून घ्या. इतकं सोपं आहे. आता पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 बघा. ओके, क्वेश्चन नंबर 2 हा युनिट नंबर 1 वर असणार आहे. प्रत्येक क्वेश्चन बघा, युनिट नंबर 1 चा क्वेश्चन नंबर 2 आहे 10 मार्कासाठी. बरोबर, 5 मार्कला एक प्रश्न आहे, 2च प्रश्न सोडवायचे. 4 बीट दिले, 4 पैकी एनी 2च अटेम्प्ट करायचे. 5 मार्कला म्हणजे 2च, 4 पैकी 2च सोडवायचे. 5 मार्कला 10 मार्काचा क्वेश्चन आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 हा युनिट 1 वर आहे. त्याच्यात काय काय येईल? ए मध्ये रोल्स थेरम, LMVT, CMVT यांच्यापैकी एक प्रश्न, बी मध्ये टेलर थेरम, सी मध्ये मॅक्लोरियन थेरम आणि डी मध्ये फुरियर सिरीज. या प्रकारे हा क्वेश्चन 2 चा पॅटर्न आहे. क्वेश्चन 3 म्हणजे युनिट नंबर 2 चे क्वेश्चन. बरोबर, 10 मार्कला. इथे पण सेम 4 बीट आहे. ABCD 4 पैकी 2च सोडवायचे. 5 मार्कला प्रत्येक बीट. बघा, ए मध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्हचे प्रश्न, बी मध्ये युलर्स थेरम, सी मध्ये चेन रूल आणि डी मध्ये व्हेरिएबल ट्रीटेड ऍज अ कॉन्स्टंट. बस, फिनिश. आता क्वेश्चन 4 म्हणजे युनिट 3 चे क्वेश्चन. सेम 2 बीट तुम्हाला कुठले पण सोडवायचे. 4 पैकी 5 मार्कला एक बीट आहे. 5 × 10 मार्क. पहिल्या बीट मध्ये इम्प्लिसिट फंक्शन, सेकंड मध्ये फंक्शन डिपेंडंट इंडिपेंडंट, सी मध्ये एरर अप्रॉक्सिमेशन आणि डी मध्ये मॅक्सिमा मिनिमा किंवा लॅग्रांजेस थेरम. या 4 पैकी कुठले पण 2 सोडवा, 10 मार्क पडून जातात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 हा युनिट 4 वरचा आहे. इथे पण सेम 4 पैकी 2 बीट सोडवायचे. 10 मार्कला, प्रत्येक बीटला 5 मार्क आहे. ए मध्ये सोल्युशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन वर प्रश्न येतात. बी मध्ये लिनियर डिपेंडन्स इंडिपेंडन्स, सी मध्ये ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आणि डी मध्ये इलेक्ट्रिक सर्किट. बस, अशा प्रकारे हा क्वेश्चन 5 आहे. आणि क्वेश्चन 6 म्हणजे युनिट नंबर 5 10 मार्कला. ओके, कुठलेही 4 पैकी 2च सोडवायचे आहे. पहिला आहे आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर, याच्यावर प्रश्न आहे. दुसरा कॅली हॅमिल्टन थेरम, तिसरा मोडल मॅट्रिक्स आणि चौथा क्वाड्रॅटिक फॉर्म टू कोलोनिकल फॉर्म. बस, या प्रकारे आपला हा M1 चा डिटेल पेपर पॅटर्न आहे. मित्रांनो बघा, इतकं सोपं झालेलं आहे. आता याच्यामध्ये पण काही मुलांनी मला जर विचारलं की सर हा तर पूर्ण डिटेल पॅटर्न झाला 60 मार्कसाठी. बरोबर, हा किती मार्काचा? आपला 60 मार्क्स आणि वेळ आहे आपल्याला 2.5 तास. पण सर आम्हाला समजा 2च दिवसात M1 स्कोरिंग करायचं आहे, तर कुठले फक्त आम्हाला जे फिक्स 5 ते 6 टॉपिक आहे, टॉप 5 टॉपिक सांगा जे 2च दिवसात करायचे, ज्याने आम्ही M1 क्लिअर करू शकतो, जे सगळ्यात सोपे आहे आणि कोणीही मुलगा पास होऊ शकतो. हे सगळे केले तर आपण स्कोरिंगच करणार आहे. पण मी बघा किती युनिट आहे? 5 युनिट मध्ये 8 टॉपिक सांगतो, जे कोणीही करू शकतं. 2 दिवसात म्हणजे 8 आणि 8 16 तासात तो शुअर शॉट स्कोरिंग करू शकतो. यस, बघा याच्यामध्ये तिन्ही थेरम सेम टू सेम आहे. हे तिन्ही परफेक्ट करा आणि टेलर्स थेरम करा, बाकी सोडून द्या. झाले 10 मार्क झाले फिक्स आपले. 5 आणि 5 10. नेक्स्ट इकडे युलर्स थेरम आणि त्याच्यानंतर चेन रूल घेऊ शकता तुम्ही. हे दोघे सोपे आहेत. सो किती झाले आपले? 5 आणि 5 10 मार्क. इकडे जर म्हटलं, इकडे चेन रूल पण सोडून द्या, तो टपच जाईल. युलर्स थेरम एकच करा. 10 आणि 5 15 मार्क. इकडे बघा, हे एकदम इझी. आता जॅकोबियन मध्ये एरर फंक्शन करायचं आपल्याला, एरर अप्रॉक्सिमेशन, सोपा टॉपिक. त्याच्यानंतर इकडे आपण जाऊ शकतो इम्प्लिसिट फंक्शन. हा एक इझी टॉपिक आहे. फंक्शन डिपेंडेंट इंडिपेंडेंट पेक्षा इम्प्लिसिट फंक्शन एकदम सोपं आहे. यस, यालाच आपण J × J' = 1 ते पण म्हणतो. हे 2च पॉइंट करा, 10 मार्क कव्हर झाले. आता ह्या युनिट मध्ये बघा, सगळ्यात सोपं सांगतो. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आणि लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंट हे 2 पॉइंट करा. आणि इकडे इझी आहे, हे 2 एक्झॅक्ट सेम पॉइंट आहे. यस, झाले. हे 2 पॉइंट करून टाका. हा कॅली हॅमिल्टन हा पण एकदम इझी टॉपिक आहे. सो किती टॉपिक झाले? 2 आणि 2 4
5, 6, 7, 8, 9, 10 टॉपिक दिले मी. टोटल आहे 20 टॉपिक. हे 10 केले तर 16 तासात 10 टॉपिक होऊन तुम्हाला या 60 पैकी आरामात तुम्ही 45-50 पर्यंत पोहोचू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल आपल्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा. काही डाऊट असतील कमेंट मध्ये दिले. आणि हो, हा M1 चा डिटेल कोर्स मराठीमध्ये मी स्वतःने शिकवलाय आपल्या पर्पल हॅट ॲपवर, ज्यामध्ये मी IMP क्वेश्चन एकदम फ्री दिले. ऍप्लिकेशन मध्ये M1 च्या कोर्स मध्ये जा, सेकंड लास्ट फोल्डर बघा, पॅटर्न IMP वाला, त्यात IMP क्वेश्चन फ्री भेटून जातील. त्याच्यानंतर M1 चा युनिट 1 आणि युनिट 2 दोन्ही युनिटचे व्हिडिओ लेक्चर मी पूर्ण फ्री दिले, म्हणजे पासिंग डायरेक्ट फ्री करून दिली. बाकी सगळ्या युनिटचे काही डेमो लेक्चर पण फ्री आहे. सो साधारणतः 20 ते 22 मार्काचे डायरेक्ट फ्री लेक्चर्स आहेत, ते बघून घ्या. M1 इथेच क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतर मी मराठीमध्ये सोप्या पद्धतीने M1 शिकवलाय. तुम्हाला वाटतंय सरांनी एवढं सगळं दिलं आहे, शिवाय ज्या 2 सॉल्व पेपर होत्या प्रिव्हियस इयरच्या आणि पुढेही ज्या काही सॉल्व पेपर येणार आहेत, सगळ्या सॉल्व पेपर स्वतःच्या हस्ताक्षरात सॉल्व करून विथ एक्सप्लेनेशन करून मी पर्पल हॅट ॲपवर दिले आहेत. लास्ट फोल्डर बघा, पेपर सोल्युशन वाला, तिथे तुम्हाला डायरेक्ट SVPU चे सॉल्व पेपर भेटून जाणार आहे. हे 2 पण आणि इथून पुढे जे येतील ते पण सगळे तिथे असणार आहे. विथ सोल्युशन मी स्वतःने सोडवलंय. सो IMP क्वेश्चन, सॉल्व पेपर आणि हे फ्री लेक्चर एवढं सगळं जर आहे तर का बरं M1 स्कोर नाही होणार? सो 100% गॅरंटेड M1 चा कोर्स मी शिकवलाय मराठीत, इतक्या सोप्या भाषेत कॅल्सीवर शिकवलाय. त्या कोर्स थ्रू M1 करा, 100% तुम्ही M1 स्कोर कराल. सो थँक्यू, बेस्ट ऑफ लक.